हाय एव्हरीवन, सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणे मुलांच्या स्कूलने झाली आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे सकाळचं स्कूल चालू आहे, एक्झाम चालू आहे. इथे मी शिवांशला ना आज पॉपकॉर्न बनवून दिले होते सकाळी सकाळी. म्हटलं चला थोडंफार काहीतरी आपलं घरचं हवं. आणि इकडे अनु रेडी झालेला आहे, त्यामुळे त्याच्यासाठीही दूध वगैरे इथे प्रोटीन पावडर टाकून देते जसं की त्याला दिलं. आणि इकडे शिवांश रेडी झाला आहे, त्यामुळे त्याचं अजून तो लहान आहे त्यामुळे त्याचं सगळं चावरून द्यावं लागतं. आणि मुलं झोपेत असले की असे बसतात, फक्त मम्मा तुला काय करायचं कर. त्यानंतर मग त्याचे बाबा त्याला गेले आज सोडवायला, कारण की ते लवकर उठले होते. आणि सकाळचं तुम्ही वातावरण बघा, इतकं मस्त ऊन पडलंय. आणि त्यानंतर मग दुपारी दाखवते. शिवांश गेल्यानंतर अनुची ही बस आली आणि तोही लगेच निघाला, कारण की एक्झाम चालू होणार आहे, म्हणजे झालीच आहे. आणि त्यानंतर मुलं गेले की मग आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळतो. खालचं अंथरूण वगैरे सगळं आवरून आल्यानंतर मी आले वरती. सगळ्यात पहिले मी माझे हेअर करायला घेतले, कारण की माझे केस आहे ना, मला मुलं सगळं घरी असले, टिफिन असला की एकदा की केस वरती बांधले की मी जे कामाला लागते ना, मग परत त्या केसांकडे लक्षच जात नाही. म्हणून म्हटलं चला आज सगळ्यात पहिले केस करून घेऊया. आणि माझे केस इतके डॅमेज झाले की नक्की काय करायला हवं मला, प्लीज नक्की तुम्ही सजेस्ट करा आणि कमेंट करूनही सांगा. आणि मी बऱ्याच ठिकाणी व्हिडिओत बघितलं की हेअर जर खूप डॅमेज असेल तर हेअर स्पा करू शकतात आणि बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा रिझल्ट येतो. तर खरंच तुम्ही केलं असेल तर मलाही नक्की सांगा. हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सकाळी तुम्ही बघितलं जसं की मुलं गेलेत स्कूलला आणि त्यानंतर माझं थोडंसं स्वतःसाठी तयार झाले, कारण की एकदा मुलं गेली की आपण आवरायला लागतो परत जे आहे ते आपले केस तसे सगळं तसंच असतं. आणि सकाळची देवपूजाही झाली आणि आता करते कामाला सुरुवात. तर सगळ्यात पहिले ना वरती भरपूर मुलांनी पसारा केला होता, तो थोडाफार आवरायचा आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचं आजच्या व्हिडिओत काय होतं तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. वरचे हे 2 रूम जे आहेत ना ते मी बऱ्यापैकी आवरलेले होते, त्यामुळे सध्या पसारा खूप कमी आहे. म्हणजे थोडाफार होता, मुलांच्या खेळणी वगैरे बुक्स होते ते उचलले, व्यवस्थित ठेवले, कपड्यांच्या घड्या घालून कपाटामध्ये ठेवल्या. आता फक्त झाडू मारून मला फरची पुसून घ्यायची होती. सकाळी सकाळी वरती क्लीन केलं की मग नंतर गरमागरम जेवण, मुलं ज्यावेळेस येतील त्यावेळेस जेवण बनवणार आहे, त्यामुळे म्हटलं सकाळची कामं आधी करून घेऊया. त्यामुळे ते करायला घेतली. आणि हे जे तुम्ही स्पायडरमॅनचं घर बघताय, पहिले आम्ही वरती झोपायचो त्यामुळे ते घर असं ओपन ठेवता येत नव्हतं. आता खाली झोपतोय त्यामुळे हे घर असंच वरती जरी ठेवलं तर त्याला हवं तेव्हा तो खेळू शकतो आणि पुन्हा ते तसंच ठेवू शकतो. सतत त्याचं काढणं आणि लावणं यामध्ये बराच वेळ जातो, त्यामुळे ते घर तसंच ओपन ठेवलंय. म्हटलं चला जोपर्यंत वरती आपण झोपत नाही किंवा सध्या तो खेळतोय तोपर्यंत असंच ठेवूया, म्हणजे आपला वेळही वाचेल. आणि हो, आजच्या दिवसामध्ये काय काय होतं हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आणि तुम्हालाही असं होत असेल ना, मुलं एकदा घरातून बाहेर गेली की किती पटापट काम करू आणि किती नको असं होतं. आपल्याला वाटतं सगळ्या गोष्टी एकसारख्या आणि व्यवस्थित राहिल्या पाहिजे. झालंय आणि मला लागली आता भूक, आणि म्हणून मी बनवणार आहे मस्त असं खरबूज आहे त्याचा मिल्कशेक बनवते. सो चला. तर याच्या आधी ना 2 जे खरबूज होते ना ते खराब निघाले आणि हे छोटं जे होतं ना ते चांगलं निघालं, त्यामुळे म्हटलं चला याचा मिल्कशेक बनवूया. आणि मला खाण्यापेक्षा जास्त जे काही असं मिल्कशेक आहे ना ते किंवा ज्यूस आहे ते बनवून खूप जास्त आवडतात. आणि एकटं ज्यावेळेस आपण असतो ना त्यावेळेस स्वतःसाठी नाश्ता वगैरे बनवणं टाळतो, मग असंच दूध वगैरे ज्यूस काहीतरी मी खात असते किंवा काही पण असं जे काही आपल्या घरात रेडी टू असेल ते आपण खातो. जास्त बनवायच्या आणि भानगडीत पडतच नाही. आणि मुलं असेल तर मग प्रॉपर नाश्ता वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात. चला, रेसिपी खूप सिंपल आहे. मिक्सरला आपण कट करून थोडी साखर आणि दूध टाकून बारीक करायचं आहे आणि ड्रायफ्रूट्स असेल तर तेही घालायचे आहे. ज्यूस रेडी झालाय. मला ना फळं खाण्यापेक्षा ज्यूस प्यायला खूप आवडतं आणि माझ्या मुलांना दोन्ही आवडतं. सो आता मी एकटीच होते, सकाळी नाश्ता बनवायचा मला सध्या तरी खूप जास्त कंटाळा येतो, कारण की घरी कोणीच नसतं. आणि मग माझ्यासाठी नाश्ता मग मी दूध घेते किंवा असं फ्रूट ज्यूस वगैरे पिते आणि जेवण मात्र आम्ही लवकर करतो. चला.
ज्यूस घेतला, थोड्या वेळ निवांत बसले आणि लगेच जो काही भाजीपाला आणला होता ना तो निवडायला घेतला. त्यामध्ये मेथीची भाजी आणि कोथिंबीर होती आणि बाकीच्या अशा भाज्या होत्या, त्याही व्यवस्थित भरून ठेवल्या. सध्या अजून तरी व्यवस्थित भाजीपाला मिळतो आहे, त्यामुळे आपल्याला तो भाजीपाला मिळतो आहे तर तोपर्यंत खाऊन घ्या. नंतर डाळी, साळी, कडधान्य हेच आपल्याला प्रॉपर ज्यावेळेस उन्हाळा लागतो ना त्यावेळेस खायला मिळणार आहे. या वर्षीचं काहीच माहिती नाही आहे ऋतू कसा आहे काय आहे, कारण की मागच्या वर्षी तरी मेमध्ये पाऊस पडलेला, आता यावर्षी तर एप्रिलमध्ये पडतो आहे, पुढच्या वर्षी मार्चमध्येच पडतो की काय माहिती. चला, मस्त अशी खूप दिवसांनंतर मेथीची भाजी बनवली होती, अशी रस्सा भाजी. आमच्याकडे मेथीची भाजी पातळ सुकी दोन्ही प्रकारच्या सगळ्यांनाच आवडते आणि आता मुलांचाही यायचा टाईम झाला होता म्हणून मग पटापट स्वयंपाक बनवून घेतला. माय फेवरेट गेम असं कंपोजिशन त्यांनी जे लर्न केलं ते लिहून आला आणि तिथं दिलेलं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉम्प्युटर. त्याचे मार्क्स देणार आहे का ते टीचर? तो हा म्हणतोय असं नसतं रे. आता आपल्याला हे पेपर आपल्याला ते दाखवणारच नाही, आपल्याला काय म्हणजे आता गेला मार्क्स गेले तुझे ते. अरे गरम होत आहे, कशाला पाहिजे सॉक्स? त्याला सॉक्सच पाहिजे, त्याला फुल शर्ट्सच पाहिजे. तुला हे असे माझे 2 प्रकारचे 2 मुलं आहे. अनु एक्झाममध्ये वेगळा क्वेश्चन आला, आन्सर वेगळंच लिहून आला आणि तरी बोलतोय टीचर मार्क्स देणार आहे. आणि शिवांशचं इतकं गरम होतं आहे तरी त्याला फुल स्लीव्हचं शर्ट्स घालायचं आहे, त्यानंतर त्याला सॉक्स घालायचे आहे आणि अजिबात ऐकत नाही. त्याला टी शर्ट आणले सगळं आहे तरीही त्याला ते फुल स्लीव्समध्येच तो कम्फर्टेबल असतो. का माहिती का असं त्याच्यासोबत होतं. आणि त्याला गरम पण खूप जास्त होतं तरीही त्याला ते टी शर्ट्स वगैरे आवडत नाही. तुमची ही मुलं असेच करतात का नक्की सांगा. आणि हे आम्ही कुत्र्यांना पाणी पिण्यासाठी ठेवलं आहे, तर महाशय हे कुत्रे असे की ते त्यामध्ये आधी जाऊन बसतात. सगळी कामं झाली आणि आज मला बनवायचं आहे त्या रूमसाठी कर्टन म्हणजेच पडदे बनवायचे आहे आणि माझ्याकडे कपडा आहे, सो मी त्या कपड्याने घरच्या घरीच बनवणार आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा थोडासा हा कलर आहे आणि थोडंसं सॅटिनमधलं हे कापड आहे. सो म्हटलं आपल्याकडे आहे तर आपण बनवूया. आणि कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने मस्त अशी मशीन रिपेअर झाली आहे, थोडंसं तिचं जे काही निघालं होतं प्लायवूड वगैरे त्यावरती मी पेपर लावला आहे, त्यामुळे त्याचाही लुक छान आला आहे. आणि मस्त असे आता याचे मी पडदे बनवते, ते तुमच्यासोबत शेअर करते. चला, मी आता सगळं आवरलं होतं आणि कपडे म्हणजे हे पडदे स्टिच करायला घ्यायचेच होते. त्याच वेळेस अचानक इतका जोरात पाऊस आला, इतके कपडे वगैरे काढण्यापासून तर सगळीच धावपळ झाली आणि विजांचा कडकडाट होता, इतकं वारं होतं. आणि असं असतं ना की वरती आमचा एक दरवाजा आहे, त्याला जर व्यवस्थित लॉक नाही केलं तर तो हवेने आपोआप उघडतो आणि त्यानंतर आतमध्येही भरपूर पाऊस येतो. हे कपडे जे आता तुम्ही बघतायत ना ते मी घरात नेले होते, परत आत्ता वाळत बाहेर घातले, कारण की बऱ्यापैकी ओले होते. माझेही कपडे ओले झाले होते, त्यामुळे मी ड्रेस चेंज केला आणि पाऊस पडून गेलेला आहे. आता तुम्हाला पाऊस पडून गेल्यानंतर पुन्हा सुकलं होतं आणि पुन्हा आता खूप जास्त भरून आलं आहे आणि पुन्हा इतका जोराचा पाऊस येणार आहे असं वाटतंय. तुमच्याकडे पण पाऊस आला होता का नक्की सांगा. आणि काय माहिती आता हा अवकाळी पाऊस कुठे कुठे आणि काय काय नुकसान करतोय. भरपूर लोकांचे न्यूजला दाखवत आहे, खूप सारी नुकसान झालेली आहे. आणि असं आता लग्नाचा पण सीझन आहे, बायकांचं उन्हाळी वाळवणाची कामं चालू आहे. एका गोष्टीचं मला खूप जास्त बरं वाटतंय की मी हे उन्हाळी वाळवण वगैरे जे आहेत ना ते सगळं लवकर झाल्यामुळे आता मला ते त्रास नाही आहे त्याचा, नाही तर आत्ता सध्या खूप माझी धावपळ झाली असती. आणि माझं प्लॅनिंगच असं होतं की मुलांची एक्झाम चालू असताना या काही गोष्टी करायच्या नाही, त्यामुळे तितकीशी मी निवांत होते. पण मला गहू आणायचे, गहू भरायचे बाकी वर्षभरासाठी, तितकंसं माझं काम राहिलं आहे. चला, आता हा सॅटिनचा कपडा आहे, त्याचं मी व्यवस्थित मेजरमेंट घेत होते आणि घरच्या घरी स्टिच करायचं होतं. आता अनु इथे अभ्यास करत होता तरीही तो बघायला आला की मम्मा तू काय करते. आणि शिवांश मात्र खाली झोपलेला होता. दिवसभर काही आम्हाला झोप येत नाही, मग त्यावेळेस आम्ही असे मधल्या वेळेत मग त्याचा अभ्यास घेणं आणि त्याचबरोबर ही अशी काहीशी कामं करणं हे दोन्हीही चालू असतं. चला, तुम्हालाही दुपारी झोपायला आवडतं का नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की आम्हाला आवडत जरी असलं तरी झोप मात्र येतच नाही, त्यामुळे मग असं काही ना काही आम्ही करत असतो. आणि व्हिडिओ आवडत असेल ना नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि हो, जर तुम्हाला काही गोष्टी वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करूनही सांगा. सो अशा प्रकारे हे मस्त असे मी पडदे स्टिच केले होते आणि त्याचा जो पाईप आहे ना तो निघून गेला आहे. त्यामुळे सध्या त्याच्यासाठी जी पाईप आहे ना तो आणायचा आहे. पण मी सध्या असं लावून बघितलं आणि मला तरी खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट्स करून सांगा.